पुण्यातील मुंढवा येथील सर्वे नंबर 88चा घोटाळा अधिकाधिक गंभीर होत चाललेला आहे। मी आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे की या संदर्भामध्ये सखोल चौकशी करावी। एक पत्र समोर येतंय, हे शासनाचा GRI 2021चा, त्याच्यामध्ये असं स्पष्ट म्हटलंय की जर या कनिष्ठ पतनाच्या जमिनी हस्तांतरित करायच्या असतील तर शासनाची त्याला पूर्व मंजुरी पाहिजे, एकतर विशेष त्या सर्वे नंबरसाठी किंवा एक सर्वसाधारण। आणि हा जो नजराणा किंवा जी काही रक्कम भरायची आहे ती शासनाने निर्धारित केलं पाहिजे। हा शासन आदेश आहे 7 ऑक्टोबर 2021चा। असं असतानाही शीतल तेजवानी हिने 30/12/2024 रोजी एक कलेक्टरला पत्र दिलं आणि 11,000 रुपये भरले। खरं तर असं ज्यावेळेला नजराणा किंवा कुठली रक्कम भरली जाते तेव्हा ती रक्कम कशासाठी भरली जाते, त्याला काही शासनाची मान्यता आहे का, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो। असं असतानाही अशी कोणतीही शहानिशा न करता शीतल तेजवानीने ते पैसे भरले आणि अधिकाऱ्यांनी ते भरून घेतले। याच्यातला आणखी एक मुद्दा असा आहे की हे जे आता एक कमिटी नेमली या सगळ्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी, त्या कमिटीमधल्या बऱ्याच अधिकाऱ्यांना हे सगळं काय चाललंय हे माहिती होतं, तरी ते आता असा कंगावा करतात की आम्हाला काही माहिती नव्हतं आणि त्या समितीमध्ये त्यांची नियुक्ती झालेली आहे। एकतर या पत्रावरूनच दिसतंय की डिसेंबर 2024 पासून सगळ्यांना ते माहिती होतं। असं असतानाही त्या लोकांचं त्या समितीमध्ये असणं म्हणजे ती चौकशी व्यवस्थित होईल याची खात्री अजिबात नाहीये। आणखी एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये पुढे येते की तो जो दस्त तयार झाला होता त्या दस्तामध्ये अनेक गोष्टी आहेतच, म्हणजे मोबदल्याचा उल्लेख नाही, ती जमीन कुणाची होती याची शहानिशा केली नाही, पण त्याच्यामध्ये जे पॉवर ऑफ अटर्नी जोडल्यात त्या सुद्धा काही पॉवर ऑफ अटर्नी ह्या नोटराईज आहेत, जे अजिबात चालत नाही। शिवाय काही मयत लोकांचे सुद्धा पॉवर ऑफ अटर्नी झाल्याचा संशय त्याच्यातून निर्माण होतोय, त्यामुळे त्याची गंभीर चौकशी होणं गरजेचं आहे। परंतु सगळे अधिकारी तेच असतील आणि त्यांच्याच निगराणीखाली चौकशी होणार असेल तर ती पूर्ण होणार नाही, म्हणून ही चौकशी समिती बदलावी, ती CBI किंवा त्रयस्थ संस्थेमार्फत किंवा ज्युडिशियल इन्क्वायरी त्याची करावी। त्याचबरोबर शासनानं मुंढव्या बोपोडीचा जो FIR दाखल केलाय त्याच्यात असं स्पष्ट म्हणलंय की तहसीलदार येवले यांना शासनाच्या जमिनी अपहरण करून त्याची खाजगी लाभार्थ्यांना देण्याची सवय आहे। शासनच असं म्हणत असेल तर मग महाराष्ट्रात जेवढ्या काही खाजगी किंवा सरकारी जमिनींचा अपहार झालाय त्याची चौकशी करावी, कारण यांना अशा गोष्टींची सवय लागलेली आहे। त्याच्यामुळे त्याची सगळी चौकशी केली तर महाराष्ट्रामध्ये आणखी मोठं प्रकार पुढे येतील। शिवाय आता जे काही म्हटलं जातं की पार्थ पवारांचा संबंध नाही वगैरे, आणि जे काही जणांची नावं बघून हे सगळं केलं जातंय, परंतु त्याला तसा काही अर्थ नाहीये। कंपनी ऍक्ट नुसार जे कंपनीचे लोक आहेत ते सगळे अशा व्यवहारांना जबाबदार असतात, कंपनी मार्फत केलेल्या व्यवहारांना जबाबदार असतात। शिवाय पार्थ पवार यांनी स्वतःच पॉवर ऑफ अटर्नी दिग्विजय पाटलाला दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे IT पार्कच्या जी सवलत मिळावी यासाठी जो काही रिझोल्युशन पास झालाय, ठराव पास झालाय कंपनीचा, त्याच्यावरही पार्थ पवार यांची सही आहे। त्याच्यामुळे त्यांना जबाबदारी झटकता येणार नाही। परंतु सगळे राजकीय नेते आणि अधिकारी हे सगळे मिळून या प्रकाराकडे दुर्लक्ष करतायत आणि हे प्रकरण असंच रफादफा करण्याचा प्रयत्न करतायत। म्हणून मी आज मुख्यमंत्र्यांना या सगळ्या संदर्भात एक पत्र लिहिलेलं आहे। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।